राज्यातला विषय आहे की आता राज्यसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राला वेध लागतील ते विधान परिषद निवडणुकीचे. कालही तुम्ही भूमिका जाहीर केली, पण आता उद्धव ठाकरेंसह 9 आमदार विधान परिषदेत पुढच्या एखाद महिन्यात निवृत्त होत आहेत. तर अशा वेळेस आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीची काय स्ट्रॅटेजी आहे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय भूमिका आहे? तुम्ही म्हणाला होता की उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधिमंडळात यावं यासाठी आम्ही आग्रह धरलेला आहे. नक्कीच उद्धव ठाकरे हे या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना जो काळ मिळाला राज्य करण्याचा, त्यात करोनापासून अनेक संकट निर्माण झाली, तरी त्यातून महाराष्ट्राला सावरलं, नेतृत्व केलं आणि त्यांना विकासाची आणि विचारांची एक दिशा आहे. विरोधी पक्षाचा एक तो बुलंद आवाज आहे विधिमंडळातला आणि बाहेर. तेव्हा नक्कीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, विरोधी पक्षातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांची इच्छा आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधिमंडळात जाणं गरजेचं आहे. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही विधान परिषदेच्या. त्या जाहीर झाल्या की याच्यावर चर्चा होईल. मी तुम्हाला माझं व्यक्तिगत मत सांगितलं किंवा माझ्या पक्षाचं मत सांगितलं, पण शेवटी महाविकास आघाडी एकत्र असल्यावरच हे निर्णय होतील आणि आम्ही ते योग्य वेळी घेऊ. पण तुम्हाला असं वाटतं की ही निवडणूक जशी राज्यसभा बिनविरोध झाली, शरद पवार त्यात उमेदवार असल्यानं आणि महाविकास आघाडीनं एक उमेदवार दिल्यानं, तशी विधान परिषद ही बिनविरोध व्हावी यासाठी सरकारला जे सरकार सध्याचं आहे अहंकारी, त्यांना घोडेबाजाराचा छंद लागलेला. रेसकोर्सवर जसं पूर्वी लोक घोडे लावायला जायचे, घोड्यावर पैसे लावायचे, तसं या सरकारकडे भ्रष्टाचाराचा ठेकेदारीच्या माध्यमातून आलेला प्रचंड पैसा आहे. प्रचंड पैसे म्हणजे कंटेनरच्या कंटेनर यांच्याकडे पैशाचे भरलेले असावे कुठे ना कुठेतरी, सर्वत्र हवालाच्या माध्यमातून ते पैसे मागवतात, पाठवतात. तर त्यांना हा घोडेबाजार करण्याची एक चटक लागली आहे, नशा लागली. आणि म्हणून प्रत्येक निवडणुका या पैशाच्या ताकदीवरच लढायच्या, ही त्यांची एक मानसिकता झालेली आहे. पण तरी मला असं वाटतं की महाविकास आघाडीचे आमदार आहेत जे या निवडणुकांमध्ये मतदान करतात, ते कोणतेही चुकीचं पाऊल उचलणार नाही. मी म्हणतोय की निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. आमच्याकडे साधारण मतांचा एवढा कोटा आहे की आम्ही मनात आणलं आणि सर्व काय ठीकठाक राहिलं तर विधान परिषदेमध्ये आमच्या 2 जागा जाऊ शकतात. एक तर नक्की जाईल, पण दुसरीही जाऊ शकते. विधिमंडळामध्ये विरोधी पक्षाचा आवाज असायलाच पाहिजे, हे सत्ताधाऱ्यांनी आधी स्वीकारलं पाहिजे. विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष असूच नये, संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष असू नये, या मानसिकतेतलं सरकार सध्या काम करतं. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घोडेबाजाराला चालना मिळते.